नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 27 जानेवारी 2025 चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 76व्या प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 139 पद्म पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे. त्याच्यापैकी आपण महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळालेले असून त्याच्यामध्ये पद्मभूषण किती येतात? 3 आणि पद्मश्री 11. एकूण 14 पद्म पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊ. त्याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार 7 जणांना, पद्मविभूषण हे 7 जणांना, पद्मभूषण हे 19 पुरस्कार आणि पद्मश्री 113 पुरस्कार असे मिळून 139 पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत. मरणोत्तर कोणाला भेटलेला आहे तर मनोहर जोशी यांना. कशासाठी? पब्लिक अफेअर याच्यासाठी भेटलेला आहे. दुसरा आहे पंकज उदास यांना मरणोत्तर भेटलेला आहे, तो कशासाठी आहे? कला क्षेत्रासाठी. आणि तिसरा आहे शेखर कपूर यांना पण कला या क्षेत्रासाठी मिळालेला आहे. हे तिघजण कुठले आहेत तर हे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. समोरचा आहे एकूण 11 पद्मश्री कोणाला मिळालेले आहेत तर आपल्या महाराष्ट्राला. ते महाराष्ट्रातील पद्मश्री कोण कोण त्याचं नाव जाणून घेऊ. पहिला आहे अच्युत रामचंद्र पालव, हे कोणत्या क्षेत्राशी आहेत तर कला क्षेत्राशी. दुसरा आहे अरुंधती भट्टाचार्य, हे कोणत्या क्षेत्राशी आहे? वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राशी. तिसरा आहे अशोक सराफ, हे कला क्षेत्राशी संबंधित आहे. चौथा आहे अश्विनी भिडे देशपांडे, हे कोणत्या क्षेत्राशी? कला क्षेत्राशी. तिसऱ्या समोरचा आहे चित्राम पवार, हे सामाजिक सेवेसाठी देण्यात येणार आहे यांना. समोरचा आहे जसपिंदर नरोला, हे कोणत्या क्षेत्राशी आहे? कला क्षेत्राशी. समोरचा आहे मारुती चितमपल्ली, हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे. समोरचा आहे राजेंद्र भाऊ मुजुमदार यांना कला क्षेत्रामध्ये. समोरचा आहे सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रामध्ये देण्यात येणार आहे. समोरचा आहे वासुदेव कामत यांना कला क्षेत्रामध्ये. आणि समोरचा आहे विलास डांगरे, हे औषध क्षेत्रामध्ये. एकूण 11 पद्मश्री पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2, कोणता देश ऑल टाइम एशियन गेम्स मेडल टेबलमध्ये अव्वल ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चीन हा देश ऑल टाइम एशियन गेम्स मेडल टेबलमध्ये अव्वल देश हा ठरलेला आहे. कोणता? तर तो देश आहे चीन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3, क्रिकेट खेळासाठी संहिता लॉज ऑफ क्रिकेट हे कॉपीराइट कोणती संस्था सांभाळते आणि मालकीची असते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मेरीलेबोन क्रिकेट क्लब. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4, पहिला क्रिकेट कसोटी सामना कोणत्या वर्षी झालेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1877 मध्ये पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला गेलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहे, 1877 साली पहिला क्रिकेट कसोटी सामना हा 1876-77 मध्ये इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेतलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL सोबत 11 शक्ती युद्ध प्रणाली खरेदीसाठी करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संरक्षण मंत्रालयाने हा करार केलेला आहे. समोरचा त्याच्याबद्दल पॉईंट घ्या, संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL सोबत 11 शक्ती युद्ध प्रणाली संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी करार केलेला असून भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली बसवली जाणार असून प्रगत EW प्रणाली शक्तीची रचना आणि विकास डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी हैदराबादने पारंपरिक आणि आधुनिक रडारांना रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि ठप्प करण्यासाठी ह्याची अंमलबजावणी केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने सुखोई फायटर जेट फ्लीटच्या अपग्रेडसाठी कोणत्या संस्थेशी सहकार्य करार केलेला
आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, DRDO सोबत हा सहकार्य करार केलेला आहे. कोणी? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने. त्याच्याबद्दल पॉइंट आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि DRDOच्या भागीदारीत SU-30 म्हणजेच सुखोई 30 MKI फायटर जेट फ्लीट अपग्रेड करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला असून हा उपक्रम प्रगत तंत्रज्ञान आणि स्वदेशी प्रणाली एकत्रित करून क्षमता वाढवण्यावर भर देणार असून 50% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह भारताने संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेची वचनबद्धता दाखवून आणि तांत्रिक स्वातंत्र्याच्या दिशेने स्वयंपूर्ण प्रगतीवर जोर दिलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. सागरी तांत्रिक प्रदर्शन म्हणजेच MTEX-24 चे उद्घाटन कोठे झालेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विशाखापट्टणम इथे सागरी तांत्रिक प्रदर्शन याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत, सागरी तांत्रिक प्रदर्शन म्हणजेच MTEX-24 हे विशाखापट्टणम येथील मिलन 2024 चे प्रमुख वैशिष्ट्य आहे, जे नौदल तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचे प्रदर्शन करत असते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केलेलं असून MTEX-24 ही 3 दिवस चालणारी आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनावर भर देणार आहे. हे जहाज बांधणी, दळणवळण, सायबर सुरक्षा आणि शाश्वत ऊर्जा या उपायांवर प्रगती हायलाइट करणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. दारुगोळा आणि क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील पहिली सुविधा कुठे अनावरण करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कानपूरमध्ये, उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी. त्याच्याबद्दल पॉइंट घ्या. अदानी डिफेन्स आणि एरोस्पेस उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी 2 सुविधा उघडल्या जाणार आहेत. ही भारतातील खाजगी क्षेत्रातील ही सुविधा अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असणार आहे. त्यामध्ये 500 एकर परिसरात सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाच्या लहान, मध्यम आणि मोठ्या क्षमतेचा दारुगोळा तयार केला जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. नौसेना सराव कटलास एक्सप्रेस 2024 कुठे आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेशेल्स मध्ये हा नौदलाचा सराव एक्सप्रेस 2024 हा आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या 3 देशांच्या नौदलाने ओमानच्या आखाताजवळ संयुक्त सराव सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन, इराण आणि रशिया या 3 देशांनी ओमानच्या आखाताजवळ हा संयुक्त सराव आयोजित केलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या संस्थेने तंत्रज्ञान विकास, नाविन्यपूर्ण उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलासोबत सामंजस्य करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT खरगपूरने हा सामंजस्य करार केलेला आहे. कोणासोबत? भारतीय नौदलासोबत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्लीमध्ये पहिली बिमस्टेक एक्वाटिक चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली होती. कुठे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. फिफा विश्वचषक 2024 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट या 3 देशांमध्ये विश्वचषक 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉइंट घ्या. 2026चा फिफा विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट याद्वारे आयोजित केला जाणार असून ही स्पर्धा 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये होणार असून 16 शहरांमध्ये 104 सामने आयोजित केले जाणार आहेत. या स्पर्धेत 48 संघ सहभागी होणार असून 60 खेळ युनायटेड स्टेटमध्ये आणि 10 खेळ कॅनडामध्ये आणि 10 मेक्सिकोमध्ये खेळले जाणार असून ही स्पर्धा मेक्सिको सिटीच्या एस्टेडिओ अस्टेका स्टेडियममध्ये सुरू होईल आणि 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी याचा समारोप केला जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघावरील निलंबन मागे घेतलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. भारताच्या कुस्ती महासंघावरील निलंबन हे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने मागे घेतलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. पहिली नॅशनल
कॉन्फरन्स ऑन प्रमोशन ऑफ सीव्हीड कल्टिव्हेशन कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कच्छमध्ये ही आयोजित करण्यात आलेली होती. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मस्कत या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. 12वी भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समिती म्हणजेच JMCC बैठक मस्तक येथे आयोजित करण्यात आलेली असून संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि महासचिव डॉक्टर मोहम्मद बिन नसीर बिन अली अल झावी यांच्या सह अध्यक्षांनी ही बैठक घेतलेली होती. बैठकीदरम्यान भारत आणि ओमानने लष्करी उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण प्रतिबद्धतेच्या नवीन क्षेत्रात सहयोग करण्यासाठी सामंजस्य करारावर याच्यामध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे होते काही 27 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओचा फायदा होऊन जाईल.